अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे जाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस पुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्ग योगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्यां सुधिसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेति हासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. प्रथम पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती किती.
बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या, जाणकार अभ्यासकांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. आणि जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. काय म्हणताय? आणि आता म्हणजे तुमच्यामुळे एवढी ज्ञानप्राप्ती होतीये. नाही हो, माझ्यामुळं काही नाही, सगळं ज्ञानदेवांचं आहे. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव आपल्याला संधी दिली त्यांनी एकत्र येण्याची आणि हे सगळं समजून घेण्याची. त्यांचेच आपल्यावर केवढे त्यांनी काही लिहिलं नसतं तर काय मी सांगितलं असतं सांगा तुम्ही. हो, त्यांचे तर आहे, पण तुम्ही माध्यम आहात ना आमच्याकडे पोहोचवण्याचं. ते बरोबर आहे, तेवढं ती भगवंतांनी योजना केली आपल्यातर्फे. बरोबर आहे. छान छान. आणि तुम्ही सगळे प्रेमानं ऐकताय, समजून घेताय, त्यात महत्त्वाचं आहे. आता पुढे बघूया आपण पुढच्या ओव्यात. काल तिसरी घेतलेली होती आपण आणि चौथी पुन्हा थोडीशी घेतली होती. काय नाही, चौथी नव्हती घेतली, तिसरी थोडी घेतली होती आपण, दुसरी आणि तिसरी. ते छान उदाहरण पाहिलं होतं. ज्ञानजी याती यापरी जगी आत्मैक्य करी तई सूर्या खोचे सुरी तैसे झाले. ते सुरीचं उदाहरण आपल्याला त्यांनी पटवून दिलेलं होतं. आणि ते कशामुळं होतं तर एकदा ज्ञान झालं आपल्याला. कोणतं ज्ञान होतं? अहम ब्रह्मास्मी वगैरे हे जी आहे ही ज्ञानवृत्ती आहे असं पाहिलं होतं आपण. आणि मग त्यामुळं आपल्याला जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्मा दिसायला लागतो किंवा परमात्म्याशी ऐक्य समजायला लागतं. पण असं वृत्तीज्ञानाने पदार्थ मात्राशी ऐक्य करणं म्हणजे सुरीनं सुरी खोचणं ही कल्पना समजून घ्या की जे मुळात परमात्म तत्व एकच आहे ते पुन्हा आपण कुठल्या तरी माध्यमातून समजावून घ्यायचं आणि ते एक आहे सांगत बसायचं. मला त्याच्यावर वेगवेगळ्या अशा कल्पना यायला लागल्या की सोनं आहे त्याला सोनंच म्हणायचं, हे सोनं आहे, आणि ते दाखवून द्यायचं की हे सोनंच आहे. किंवा परमात्म तत्व एक आहे, परमात्मा एक आहे, आणि त्याला आपण कोण समजावून देणार हो. म्हणजे सुरीला सुरीनं खोचल्यासारखं आहे, ज्ञानाला ज्ञानाने खोचल्यासारखंच आहे ते. कारण ज्ञान ज्या ज्या प्रकारांनी जगाशी आत्म्याचं ऐक्य करत असतं, तर ज्ञान हे ज्या ज्या प्रकारांनी, आता कोणी ग्रंथातून सांगतील, कोणी गोष्टीतून सांगतील, कोणी एखाद्या पदार्थाच्या आधारे सांगतील, काहीतरी वेगवेगळ्या, किंवा अभंगातून सांगतात, गाण्यातून सांगतात. आपण जसं करतो, प्रयत्न करतो ना, आता आपण ती गाणी एक एक लक्षात घेतो. शोधिसी मानवा किंवा कुठे शोधिसी, सगळं तर आपल्याजवळच आहे, पण आपण आपल्याजवळ असून सगळीकडे शोधत फिरतो. आपल्याला असं वाटतं तीर्थयात्रेला गेल्यावर आपल्याला भगवंत भेटेल, आणि तो असतो आपल्याच जवळ आहे, पण ते आपल्याला शोधण्यासाठी आपण असे हे ज्ञानाचे एक एक काय म्हणू आधार घेत असतो, किंवा त्याच्या आधारे त्याला शोधण्याचा किंवा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. ते जे ज्ञान आहे ते जगालाही आत्मरूप करतं. म्हणजे जगच सगळं आत्मरूप आहे असं आपल्याला समजतं. पण ते समजावून देणं म्हणजे सुरीनं सुरीला खोचल्यासारखं. आता त्या डॉक्टर मानसी आहेत, त्यांनी जरा थोडं छान समजावून दिले बघा. त्या असं म्हणतात की सुरीनं सुरीला खोचणं म्हणजे काय, तर हे विपरीत आहे, हे चुकीचं आहे. असं स्वतःचं स्वतःला करून घेईल का, म्हणजे आपलंच आपल्याला ज्ञान करून घेणं म्हणजे हे तशा अर्थानं चुकीचं आहे. कारण तो आत्मबोध आहे, हे आत्मज्ञान जे आहे ते स्वतः सिद्ध आहे, त्याला कुठल्याही साधनाची किंवा कुणीही सिद्ध करण्याची गरज नाही आहे. ते एकमेव चैतन्य आहे आणि जगाच्या म्हणजे जिथं आहे तिथं ते स्वस्थ आहे. स्वस्थ म्हणजे काय, स्वस्मिन तिष्ठती इति स्वस्थ, म्हणजे आपल्या ठिकाणीच ते राहत आहे. पण अज्ञान कसं आहे, अज्ञान सापेक्ष आहे. अज्ञानामुळं आपण ज्ञान हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की हे बाजूला केलं तर आपल्याला ज्ञान मिळेल, ते बाजूला केलं तर ज्ञान मिळेल. तर आत्मैक्याची जाणीव ही स्वतःची स्वतः करून घ्यायची, त्याच्यासाठी कुठल्याही साधनाचा उपयोग नाही. आता एक झोपेचं उदाहरण मागेही घेतलेलं होतं.
की जागा असताना झोप अनुभवता येत नाही, किंवा झोपलं असताना जागेचापणाचा अनुभव येत नाही, प्रकाशामध्ये काळोख समजत नाही, किंवा प्रकाशात किंवा जागेपणी काळोख किंवा झोप ही हरवून बसलेली असते, हरवून जाते. म्हणजे एकाचा अनुभव येतो. प्रकाश म्हणजे प्रकाश, झोप म्हणजे झोप, अंधार म्हणजे अंधार. आणि ही द्वैत आहेत. प्रकाश आणि अंधार ही विरुद्ध आहे एकदम, किंवा ज्ञान आणि अज्ञान हे पूर्ण विरुद्ध आहे. म्हणजे ते द्वैत आहे. आणि द्वैत स्वतःलाच त्याच्यात सामावून घेत असतं, किंवा पूर्णपणे शिल्लक तरी राहतं. तसं ज्ञानाचं पण आहे, की ज्ञान होताना ते अज्ञानही नाहीसं होतं. पण ज्ञान आणि अज्ञान ही हातात हात घालून जाणारी जोडी अशी नाही आहे. ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानच असेल, अज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानच असेल. निखळ आत्मज्ञान ज्याला म्हणतात ते फक्त उरायला पाहिजे. आपण कधी कधी अशी विधानं करतो बघा, गप्पा मारताना किंवा एखाद्यानं सल्ला विचारला, मला असं वाटतं तू तसं कर, आणि मग ते लोक नीट वागत नसतील तर तू पण तसंच वाग. म्हणजे त्यात काही अर्थ नाही. एकदा जर चांगलं वागण्याचा सल्ला दिला तर त्याला फक्त चांगलंच वागण्याचं सांगायला पाहिजे. तर नाही तर असं म्हटलं की तिथे आलं द्वैत, चुकीचं आपण सांगत असतो. तर तसं होता कामा नये. ज्ञानाच्या बाबतीत एकदा ज्ञान झालं तिथे अज्ञानाला अजिबात वाव नसतो. आणि हे सगळं भ्रमात्मक असतं. मग भ्रमामुळं आपण विचित्रासारखं बोलतो. आपल्याला नक्की कळत नाही भगवंत कसा आहे, भगवंत कुठे भेटेल. हे जर आपल्याला अनुभव आला तर पण तो अनुभव असा आहे की त्याच्यानंतर बोलायला कोणी उरतच नाही, सांगताच येत नाही. आणि ईश्वराचं जे तत्त्वज्ञान आहे हे स्वयंप्रकाशी स्वयंभू आहे. ते एकदा झालं की त्याला कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. जे परमशिवत्व म्हटलेलं आहे, जीव आणि शिव एकरूप होतात. एकदा शिवत्व आलं किंवा शिव आपल्याला शिवरूप झालो की आपल्याला जीवाचं ज्ञान राहत नाही. मग जीवाला ज्या सगळ्या यातना भोगाव्या लागतात, आनंद भोगता येतो, हे सगळं तिथं संपून जातं. म्हणून खंदारकर महाराज पण असं म्हणतात की ज्ञान जर जगात जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आणि जग आणि ब्रह्माचं ऐक्य असं करत असेल, म्हणजे दोन्ही होईल का हो, जीव आणि ब्रह्मही एकच आहे आणि हे जगत आणि ब्रह्मही एकच आहे, असं जर म्हणायला लागलं तर ते सुरीनं सुरी खुपसल्यासारखं आहे. कारण जी महावाक्य आहेत, त्वम तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी, ही जी आहेत महावाक्य, त्या महावाक्यातून मगाशी म्हणलं तसं चित्तवृत्ती तसं ज्ञानवृत्तीतून निर्माण होणारं हे जे ऐक्य आहे ते कदाचित पक्क एकदा झाल्यानंतर ते स्वयंप्रकाश आहे, ज्ञानासारखं. म्हणजे स्वयंप्रकाश ज्ञानरूप असतं. त्याच्या ठिकाणी अज्ञान अजिबात राहत नाही. एकदा झालं की तो ब्रह्ममय ब्रह्मरूपच होऊन जातो. मग ते सुरीनं खोचायचं, सुरीनं सुरीला खोचायची आवश्यकता पडणार नाही मुद्दाम. कारण प्रत्येकजण हे समजावून देतोय पण आपल्या डोक्यात शिरून आपण एकदा पक्क ज्ञान मिळवायचं. कुठल्याही काय म्हणू आपण, व्यवहारातल्या किंवा ह्या जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये भेद नाही पाहायचा. आणि तो मनुष्य पाहूच शकत नाही. आता मगाशी त्या ताई सांगत होत्या बघा, की ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, तो कधीही कुणाशी वाद करणार नाही, भांडण करणार नाही. तो एकदम ज्ञान. हे सगळे संतसुद्धा त्यांना कितीही वाईट बोलले तरी त्यांना त्याचं काहीच वाटत नाही, कारण ते त्याच्या पलीकडं गेलेले असतात. त्यांना सगळं सारखं वाटत असतं. म्हणून भगवंतांनी जे 12व्या अध्यायात सांगितले ना, ते 2-3 श्लोक फक्त लक्षात ठेवा. कालच आमच्यापैकी एक जण, आता त्यांचं नाव नाही मी घेत आहे, पण ते जिथं जातात, समजा ती सकाळची शाखा वगैरे असते तिथे जातात, तर मग तिथले लोक त्यांच्याशी नीट बोलत नाही. म्हणून ते म्हणतात आपण तरी का मग तिथं जायचं, कशाला तरी आपण हे करायचं. तर तसं नाही. आपण जर चांगलं वागत राहिलो तर ते लोक बरोबर आपल्याशी चांगलं वागतील. म्हणजे आपण ते वाईट वागतायत, समोरचा वाईट वागतो म्हणून मी वाईट वागलो हे नाही धरायचं. आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं. आई कधी असं म्हणते का मुलगा माझ्याकडं काही बघत नाही, मुलानं माझ्याकडं लक्ष दिलं नाही,
मी एवढं त्याचं करते. आपण खरं म्हणजे माता हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे की कधीही अपपरभाव ती करत नाही. सगळ्या मुलांना सारखीच वागणूक देत असते आणि तिचं जे ज्ञान आहे हे एकत्वाचं ज्ञान असतं. तिथं भेदाभेदाचं ज्ञान मुळीच नसतं. आता पुढचं एक उदाहरण छान दिलं बघा. पुढची ओवी अशी छान आहे. लावी आत ठाऊनी कोपट. हे ते उदाहरण इतकं छान आहे. लावी आत ठाऊनी कोपट, तो साधी आपण या सकट. तो साधी आपण या सकट, का बांधले या चोरट मोठे माझी. का बांधले या चोरट मोठे माझी. आता सगळे शब्दार्थ समजून घ्या आधी. आत म्हणजे आतच, लावी म्हणजे लावतो, ठाऊनी कोपट, ठाऊन म्हणजे ठेवून, कोपट म्हणजे झोपडीचं दार. त्याला आपण खोपट असा शब्द सुद्धा मराठीत वापरला जातो. ज्ञानदेवानी कोपट असा शब्द वापरलेला. आणि साधी असा शब्द आहे. साधी, साधी म्हणजे नाश करून घेतो आपण. उलट साधी म्हणजे साधून घेतो असा अर्थ येतो. ज्ञानदेवानी तो नाश करून घेतो अशा अर्थी वापरले. साधी आपण या सकट. सकट म्हणजे बरोबर, आपल्याबरोबरच तो स्वतःचा नाश करून घेतो. आता हे कुणाचं वर्णन आहे हे थोडंसं आपल्याला समजून घ्यायचं. का बांधले या चोरट मोठे माझी. हे तर अजून दुसरं उदाहरण दिलंय त्यांनी. का म्हणजे का, कसे. बांधले या म्हणजे बांधलं, आणि चोरट म्हणजे चोर. मोठे माझी, मोठं म्हणजे गाठोडं किंवा काय म्हणतो आपण पोतं. आता दोन इथल्या घटना समजून घ्यायच्या. दोन उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यात. शब्दशः कुणाचाही उल्लेख केलेला नाही. आता हा जो एक कीटक असतो, रेशमाचा किडा माहिती आहे तुम्हाला, किंवा कोळी पण असतो बघा. कोळी पण काय करतो, स्वतःच्याच त्याच्या ह्याच्यातून जो एक द्रव गळत असतो आणि त्याच्या आधारानं तो आपल्या भोवती एक असं जाळं निर्माण करतो आणि त्यात तो स्वतःच अडकतो. त्याला त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. हे आपल्याला उदाहरण माहिती आहे. आपल्या घरात जाळी साठतात की नाही, आणि मग आपण ती काढून टाकतो. ते बिचारं त्याच्यासह, त्या जाळ्यासह ते कीटक तो मरून जातो. तसं इथं जे सांगितलं ते कोण आहे, तर रेशमी किडा. तो रेशमाचा किडा जो असतो तो सुद्धा तेच करतो. तो जेव्हा आत जातो आणि आपल्या भोवती असं एक जाळं निर्माण करतो, पण बाहेर पडायचं जे दार आहे ते तो लावूनच घेतो. म्हणजे त्याच्या लक्षातच राहत नाही की ते उघडं ठेवायला पाहिजे. तर बाहेर पडायचं दार सुद्धा तिचं बंदच होतं. म्हणजेच तो पूर्ण आपल्या स्वतःभोवती असं हे जाळं तयार करतो आणि मग स्वतःला कोंडून घेतो. मग कोंडून घेतलं की शेवटी त्याचा नाश होतो. म्हणजे आपणच आता जसं मागे त्या साधूंचं उदाहरण सांगितलेलं होतं की आपणच एखादी गोष्ट पकडून ठेवतो आणि आपण म्हणतो ही मला सोडत नाही. आता उदाहरणार्थ घराच्या बाबतीत बघा. आधी मुलांचा आपण संसार करत होतो. म्हणजे मुलांसाठी आपण सगळा संसार करत होतो. मुलांना शिकायला हे करायचं आहे, त्यांच्या तालावर म्हणजे त्यांच्या वेळेवर सगळं नाचायचं हे करायचं. आणि मग प्रत्येक बाई म्हणत असते नाही हो मला अजिबात वेळ नाही, अजिबात वेळ नाही. पहाटेपासून माझं सगळं चालू असतं. पण मी जे आत्ता सांगितलं ना, काल ज्यांना म्हटलं की तुम्ही नियमित त्या ठिकाणी जा, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांना नमस्कार करा. माझ्या हातून कधी कधी गैरवर्तन होतं किंवा मी चुकीचं येत नाही असं म्हणा, लगेच तुमच्याशी सगळे चांगले वागायला लागतील. तसं योगाभ्यासाच्या बाबतीत एक आम्ही उदाहरण घेतलेलं होतं बघा. 50 झाली आता त्याला जवळ 45, 46, 47 वर्ष झाली. तर आमचे जे एक गुरु होते, मोठे होते, 80 वर्षाचे होते, आणि त्यांचा उद्देश होता की महिलांनी सगळ्यांनी योगाभ्यास करावा. आता त्यावेळेला किंवा अजूनही बघा योगाची माणसांना गरज आहे. आपण जरी म्हणलं भक्ती करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, तरी स्वतःसाठी एक काय म्हणून स्वास्थ्य टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात.
तशा बोलवल्या आमच्या शेजाऱ्यांकडे हॉलमध्ये महिला बोलवल्या, सकाळी सकाळी बोलवल्या आणि त्यांना विचारलं की तुम्ही 15 मिनटं स्वतःसाठी देत जा. तर प्रत्येकीनं सांगितलं, प्रत्येकीनं स्वतःचं गणित सांगितलं आणि मला अजिबात वेळ होत नाही. मी का सांगते, हे रेशमी किडा स्वतःलाच कसा गुंतून घेतो तशी आपली महिलांची पण जास्त परिस्थिती असते. तर म्हणे नाही, आम्हाला शक्यच वेळ होत नाही. मग त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही समजा 5ला उठत असाल किंवा 5:30ला उठत असाल तर तुम्ही 5ला उठा आणि जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा 15 मिनिटं त्या कुकरसाठी वेळ जायचं. पूर्वी मोठे कुकर असायचे, तर तुम्ही तो कुकर होईपर्यंत 15 मिनिटं स्वतःसाठी द्या. आणि दुसरी एक त्यांनी अट सांगितली होती की स्वतःचा दरवाजा बंद करून घेऊ नका. समजा तुम्ही योगासन करत असाल, ध्यान करत असाल, प्राणायाम करत असाल, घरात बघा कामवाली येते, दूधवाला येतो आणि कोण कोण येत असतात, भाजीवाला येत असतो असं म्हणजे, आणि मग त्या निमित्तानं कोणतरी आपल्या घरात येत असतं. कोणी विचारायला यायचं, हल्ली फोन झाले, पूर्वी फोन नसायचे, मग कोणी शेजारचा पत्ता विचारायला. तर जे कोणी येतील, मग जरी पुरुष आले, मुलगा आला, कोणी आले, मुलगी आली, त्यांना पाहू द्यात तुम्ही ते करताय. बायका कामाच्या करतात, अजून बंद करून घेतात आणि मग स्वतःचं करायचं. तर ते नाही, म्हणजे आपलंच खोपट आपण बंद करून घेतो. आणि 4 जणांनी पाहिलं तर त्यानिमित्तानं ते म्हणतील आम्हाला शिकवाल का. आता आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा आम्हाला सगळेजण विचारायचे. मी पुण्याला राहिले होते PhDच्या वेळेला, असाच वाडा होता, म्हणजे पूर्वीचे वाडा सिस्टीम होती ती. मग तिथल्या 4-5 जणी शेजारी पाजारी ते म्हणायचे तुमचा पहाटेच आवाज येतो सगळं, म्हणे आम्हाला शिकवाल का, आम्हाला पण गरज आहे. आणि त्यांना शिकवलं. तुम्हाला सांगते, त्यांना सांगितलं पहाटेची वेळ फक्त आहे, मला 7-7:30ला बाहेर पडायला. सगळ्याजणी 5 वाजता यायला लागल्या. आणि इकडे संगमनेरला पण मग सगळ्याचे आम्ही वर्ग घेतले, मोठमोठ्या हॉलमध्ये वर्ग घेतले आणि सगळ्यांची प्रतिक्रिया विचारली. तर म्हणे आता आमचं घर सगळं आनंदी झालं, घरातले सगळे एकदम खुश झाले की बाई उठतीये, लवकर आवरतीये, सगळ्यांचंही करते, म्हणजे कुणाच्या ह्याच्यामध्ये नाही. आत्तासुद्धा आपण आपलं जे टाईम टेबल आहे हे असंच ठरवायचं की सगळ्यांचंही व्हायला पाहिजे व्यवस्थित, पण स्वतःसाठी त्या बाईनं स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. नाही तर आपण इतकं गुंतून घेतो. आतासुद्धा आमच्या जाऊबाई वगैरे किंवा सगळे, मग ते नातवांमध्ये गुंतले. आता नातवाच्या तालावर आपण नाचायचं, पण त्यांनाही आपल्यासारखं थोडंसं ॲडजस्ट करायची सवय लावली पाहिजे. त्यांना काम करता आलं पाहिजे. मुलांनी आपल्या कपड्यांच्या घड्या कराव्यात, आपले डबे आणून ठेवावेत. सगळं ती बाई करत राहते, म्हणजे ते सगळे मोकळे आणि ही फक्त बंधनं. तसा हा रेशमी किडा जो आहे त्याच्यावरनं मी जरा लांब गेले, पण खरं इतकं नको होतं सांगायला, पण लक्षात येईल की आपणच आपल्या भोवती हे खोपट निर्माण करत असतो. आणि आपल्याला म्हणतो आम्हाला अजिबात वेळ नाही, तर तो वेळ काढायला पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी. आता ते सुद्धा म्हणे मग आमचं अमकं व्हायचं असं. म्हणलं एखाद दिवशी तुम्ही तिथून शाखेतून आल्यानंतर अर्धा तास घरातली कामं करा. घरातलं काय असं पळून जाते का, समजा झाडझूड राहिली, देवपूजा राहिली, आल्यावर करायची. म्हणलं आम्ही तसं ॲडजस्टमेंट करतो, तशी करता आली पाहिजे आपण. नाही तर अर्धा म्हणजे देवपूजा करू नका असं नाही माझं म्हणणं, पण आपल्यासाठी आपण जो काही वेळ आहे तो सत्कारणी. आता समजा आपली साधना असते, आपण ठरवलं आता रोज 5 ते 6 क्लास करतो, त्यावेळेला मग रोज काहीतरी कारण होईल. आज पाहुणाच येईल, आज पाणीच भरायचं असेल, उद्या अमकंच करायचं असेल, डबाच द्यायचा असेल, तो वेळ सोडून सगळं आपण करतो. केव्हा केलंच पाहिजे. नाही तर लोक काय करतात, नुसतं लावून ठेवतात आणि ऐकत बसतात. तसं नाही, आपण ते ऐकलं पाहिजे, आपल्या त्या नोट्स घेतल्या पाहिजे, पुस्तकात बघितलं पाहिजे. महाराजांनाच विचारतात कितवी ओवी चालली, कोणता शब्द आहे, आपण लक्ष दिलं पाहिजे, तर आपल्याला त्या गोष्टी जास्त चांगल्या समजतील. ठीक आहे, आता आपण या रेशमी किड्याचं त्याच्या पुढे काही जणांनी सांगितलं की तो जेव्हा गुंतला जातो. आता रेशमी किडा, रेशमी तंतू किंवा धागे बनवणारे जे असतात ते काय करतात, तर ते किडे तसेच गोळा करतात, पाण्यात उकळतात आणि मग त्या उकळल्यावर तो किडा अगदी पूर्णच मरून जातो. जरी त्यात अडकलेला असेल मरून जातात आणि मग त्याचे धागे बनवतात. म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतः हे जसं किडे स्वतःचं नुकसान करून घेतात, तसं आपण सुद्धा त्या रेशमी किड्यासारखंच प्रत्येकजण आपलं नुकसान करून घेत असतो. म्हणून तसं न करता आपण आपलं एक टाईम टेबल बनवून टाकायचं. मग दिवसभर काय करायचं ते करू दे, त्यात वेळ जायचा तर जाऊ दे,
पण आपली साधना असेल, आपलं जे आहे, आणि प्रत्येक काम करताना भगवंताचं नाव घ्यायचं, म्हणजे आपण हळूहळू हळूहळू त्याच्यातनं मुक्त व्हायला लागतो. आता दुसऱ्या ओळीचा अर्थ बघा. मी पहिल्या ओळीत जरा जास्त रमले. लावी आत ठाऊनी खोपट, तो साधी आपण या सकट. साधी म्हणजे तो नाश करून घेतो. आता दुसरं आहे, का बांधले या चोरट मोठे माझी. ही तर इतकी छान गोष्ट आहे. का बांधले चोरट. चोरट म्हणजे चोरटानी. बांधणं म्हणजे गाठोडं बांधतो की नाही तो. चोर जो असतो तो एखाद्याच्या घरात जातो, सगळं घेतो, त्याचं गाठोडं करतो आणि मग पळून जातो. पण ह्या चोराची गंमत काय होती, मोठे माझी. मोठ म्हणजे जे गाठोडं असेल, जे पोतं असेल, ज्याच्यामध्ये तो ते बांधतो, सगळे दागदागिने घेतलेले, ते तो काय करतो, ते गाठोडं बांधत असताना स्वतःलाही त्या मोठेमध्ये बांधून ठेवतो. आता असं घाई गडबडीत कधी कधी आपली गंमत होत असते. एखादी गोष्ट न्यायची असते, त्याच्यात आपण नको त्याही गोष्टी बांधून नेतो आणि मग आपल्याला ओझं होतं, असं होतं. इथं चोरट्याची गंमत अशी झाली की सोनं चांदी सगळे दागदागिने भरले चांगलं मोठकं केलं, त्याचं गाठोडं केलं आणि तो स्वतःच त्यात बांधून राहिला. मग आता काय होईल, जो घरमालक असेल तो बघेल आणि त्याला गाठोड्यामध्ये चोरा सकट, म्हणजे काय म्हणतात ना, स्वतःच तो त्याच्यात अडकला जातो. तशी आपली अवस्था आहे की हा कोषकिडा जसं घर बांधतो, त्याच्यामध्येच अडकून जातो, आपला स्वतःचा नाश करून घेतो, तसं हा चोर सुद्धा स्वतःच त्या गाठोड्यात बांधून स्वतःला आपल्या मुद्देमाला सकट, दागदागिन्यासकट. एक मिनिट फक्त तुला दुर्रा येईल. मुद्देमाला सकट तो सापडला जातो. आता संस्कृतमधल्या ह्याच्यात काय म्हणतात बघा, सदहे धान्यता सार्धम योन्तस्थित्वा दहेत कुटीम आत्मना सह बद्ध्वा वा यथा चौरेण मौटिका. ते मोटिका, मोठसाठी त्यांनी मौटिका शब्द वापरला. म्हणजे दहेत म्हणजे तो जाळला जातो, त्याचं दहन होतं अक्षरशः. त्याला मी मगाशी म्हणलं तसं त्या किड्याचं ते सगळ्यांना उकळतात आणि मग ते सगळं काढून घेतात, त्याच्यामध्ये तो जाळला जातो. म्हणजे आपल्या भोवती आपण अधिक आवरण तर केलंच, पण लोकांच्याकडून पुन्हा तो पूर्ण त्याचा नाश होतो. म्हणून आता अभंगामध्ये आत्मनासह बद्ध्वा वा यथा चौरेण मौटिका, आणि स्वतः सहज ते गाठोडं केल्यामुळं दागदागिन्यांसह तो चौरेण म्हणजे चोराकडून स्वतःच सगळा मुद्देमालासह जो कोणी ज्याचा मालक असेल त्याच्या ताब्यात तो सापडतो. आता अभंगामध्ये काय म्हणतात बघा, बैसोनियात घरा लावी आग, किंवा काही जण काहींनी हे सांगितले बरं का, जसं रेशमाच्या किड्याचं आहे तसं दुसरंही एक उदाहरण दिले. बघूया आता, आधी हा अभंग बघूया. बैसोनियात घरा लावी आग, तरी तो हिमग जळे जैसा, तरी तो हिमग जळे जैसा, किंवा जरी चोर लपे गाठोड्यात, किंवा जरी चोर लपे गाठोड्यात, तयाही सकट सापडेतो, तयाही सकट सापडेतो. आता इथं रेशमा खेड्यासारखंच एका माणसाचं उदाहरण घेतले. काहींनी त्या माणसालाच, वि. ए. कुलकर्णी येते असे म्हणतात की हा काय करतो, एखादा मनुष्य संतापला, रागावला, चिडला तर आपलं घराची दारं दरवाजे, आता पूर्वी घरं म्हणजे ती खोपटे असायची ना, नाही का, गवताची न्याची झावळ्याची असतात ती. मग त्याला किती वेळ लागतो, दारबीर बंद करून आत तो बसला आणि एक काडी लावून दिली, जाऊ दे सगळं घर जळून जाऊ देत, काय होईल हो.
ते जेव्हा घर आगीनं पेटल तेव्हा तो स्वतःही मरूनच जाणार. म्हणून त्यांनी ते उदाहरण दिले. गीर्वाण अनुभवामृतामध्ये त्यांनी म्हटले की सदहेत अन्यथा सत्यम सार्धम योन्तः सित्वा दहेत कुटीम. जे आपली कुटी, आपली झोपडी ही स्वतः जर जाळली तर त्याच्याबरोबर आपणही जळून जाणार. खूप जणांनी रेशमी किडा असा अर्थ घेतलेला. आता रेशमी किडा हा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपल्या भोवती, अंगाभोवती खरं कोशासारखं एक आवरण तयार करत असतो. पण ते घर करता करता तो हे विसरतो की आता मला बाहेर पडायला जागा राहायला पाहिजे. आपण बघतो चिमण्या, कावळे, सगळे पक्षी हे छान घरटी करत असतात. पण ती घरटी करतात त्यावेळेला त्यांनी जागा ठेवलेली असते बाहेर पडायला. आपण पाहतो किती छान छोटीशी अशी जागा असते दरवाजासारखी आणि त्याच्यातून बाहेर पडता येतं. पण हे बाकीचे मात्र अज्ञानी जे आहेत ते मात्र किड्यासारखे स्वतःचं सगळं नुकसान करून घेतात. आता हे आमच्या इथे निवडणुकांचे प्रचाराला सारखे लोक येत आहेत बघा. तर असं हे आपल्या हाताने आपला नाश आपल्या अज्ञानामुळं आपण हे अज्ञानाच्या आवरण ज्ञानाच्या भोवती करत असतो, आपल्या आत्म्याभोवती करत असतो आणि आपल्यालाच आत्मा आपल्याला शोधता येत नाही, सापडता येत नाही आणि मग आयुष्यभर आपण फक्त सुखदुःख. आता कोणीतरी काल मला भेटलं, म्हणे वैताग आला ह्या घरात पडलो, म्हणे संसारात अडकलो, याच्यातनं बाहेरच पडता येत नाही. सगळ्यांच्या याच गप्पा म्हणजे भेटल्यानंतर कुणी असं म्हणत नाही की मी एकदम म्हणून समर्थ छान म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. आपणच आपल्याला शोधून पाहायचं की मी सुखी आहे का, आणि सुख हे कशावर आहे अवलंबून, तात्पुरत्या गोष्टींवर आहे का. झालं, सुरक्षितेसाठी घर बांधलं. आता बघा आमच्याकडे तेच चाललं. इथे आलो की 8 दिवसासाठी सगळ्यांना बोलवले, बांधकामवाले आलेत, प्लंबर आलेत, कुठं काहीतरी भगदाड पडलेलं असतं ते माकडंच येतात, 5-50 माकड येतात. मला तर त्या दिवशी वाटलं बघा एवढ्या हनुमंतांनी आपल्याला दर्शन दिलं, पण त्यांनी ती गच्चीमध्ये सगळं स्वच्छ केलेली एकदम त्यांचा राडा करून टाकला. मग आता ते छोट्या गोष्टी पुन्हा करून घ्या, पुन्हा ते स्वच्छ करा, पुन्हा अमकं करा. त्यांनी भगदाडं पाडलेली पुन्हा ती मिटवा, पुन्हा अजून त्याच्यात म्हणजे हे अरे संसार कधी तसा संपतच नाही. ज्याच्याकडं तुम्ही इतकं रमाल तितकं रमत राहतो आपण. म्हणून तेवढं मग मी त्यांना म्हटलं तुम्ही आजही आम्ही जिथं देवीला गेलो होतो त्यावेळेला म्हटलं पहाटे जायचं होतं मला, तर आता शेवटी दुपार झाली, 2 वाजले. म्हणे चालायचंच हो. असंच म्हणलं असं नाही, भगवंताला सुद्धा आपण शुद्ध स्वच्छ पवित्र असताना त्याचं जर स्तवन केलं, त्याचं मनन केलं, त्याला भेटलो तर जास्त चांगलं वाटतं. मग आळसटलेलं जेवण खावण झाल्यानंतर नाही तशी सेवा आराधना होत नाही चांगली, मग लक्षही लागत नाही. दिवसातले म्हणले किती वेळ तुम्ही, म्हणे मग आम्हाला हे बांधकाम करायचं असतं, आम्हाला अमकं करायचं असतं. त्याच्यात तर माणूस रमतोच, पण दिवसातला एक ठराविक वेळ जर मी ठरवलं की नाही बा ह्या पहाटेचा एक अर्धा तास मी माझ्या साधनेसाठी देईन, भले न करू दे. म्हणून मला ती एक शेतकऱ्याची गोष्ट एकदम आठवली बरं का. म्हणजे नियमितपणा तुम्ही जास्त वेळा करायला पाहिजे साधना असं पण नाही आहे भगवंताचं म्हणणं, पण जी कराल ती मन लावून करा. नारद मुनी एकदा भगवंताला विचारतात की तुमचा सगळ्यात आवडीचा भक्त कोण आहे, सगळ्यात लाडका भक्त कोण आहे, प्रिय भक्त कोण आहे. तर भगवंत म्हणतात, त्यांना असं वाटतं की नारद मुनींना वाटतं की मीच सांगणार ना, माझ्याशिवाय कुणाच नाही. कारण बघा ना कुठेही जात असले तरी ते नाव काय घेतात, नारायण नारायण नारायण. त्यांच्या तोंडात दुसरं काही कुणाचं नाव येत नाही, फक्त नारायण. मग त्यांना वाटतं की आता माझाच नंबर पहिला येणार, मीच श्रेष्ठ आहे म्हणणार. तर म्हणे अरे नारदा खरं म्हणजे सांगू का तुला. म्हणे सांगा ना, मी तर उत्सुकता आहे उत्तर ऐकायला.
म्हणे तू पृथ्वी तलावर जा आणि पृथ्वी तलावर एका झोपडीमध्ये छोट्याशा घरामध्ये एक शेतकरी राहतो आणि त्या शेतकऱ्याकडे जाऊन बघ तो काय करतो. तो प्रिय असं नाही सांगत, त्या शेतकऱ्याकडे जाऊन बघ. नारदाला काय, तो क्षणातच सगळे तिन्ही लोक फिरत असतो. आला पृथ्वी तलावर नारायण 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 करत. आता त्या झोपडीच्या आधी काय जागा थोडीच असणार, 2-4 माणसं किंवा त्यांची. नारदाला जागा कुठे आहे, तो आपला बाहेर उभा राहतो. आता पहाट होते, पहाट झाल्यानंतर तो बघतो. त्यांनी भगवंताचं नाव घेतलं, शेतकऱ्यांनी नारायण 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 एकदाच नाव घेतलं आणि सगळं स्वतःचं आवरून अन्निक आवरून तो शेतावर जायला आपले सगळ्या वस्तू घेऊन शेतावर जायला निघाला. बायको नंतर येत असते, आपल्याला माहिती आहे की बायका नंतर जेवण करून पाटीत घेऊन असं टोपली घेऊन येत असतात. तर तो जाताना नारायण म्हणून बाहेर पडला. नारायण आम्ही आता बाहेर पडतो रे, शेतावर जातो. मग तो शेतावर गेला. सगळी नांगरणी खुरपणी काय पेरणी जे जे काम करायचं असेल, रोजचं वेगळं असणार ना. एकदा नांगरणी झाल्यावर पुन्हा नांगरणीची गरज नाही, मग पेरणी, मग पुन्हा खुरपणी, जे काय करायचं तर ते करतो. 12 वाजेपर्यंत 1 वाजेस्तोवर करतो आणि 1 वाजता किंवा 12 वाजता ती बायको घेऊन येते टोपलीमध्ये सगळा त्याचं जेवण आणि बसतं. ती म्हणते बसा हो धनी, आता लवकर जेवायला बसा. तर तो बसतो. म्हणतो नारायणा चल आता जेवायला बस, आणि म्हणून नारायण म्हणून तो जेवायला बसतो. जेवण झालं पुन्हा लगेच कामाला लागतो. आता रात्र संध्याकाळ झाली की तो परत येतो. संध्याकाळ झाली की परत येतोच. तिन्ही सांजेला घरात येऊन मग हातपाय धुवून पुन्हा जेव्हा एकदा जेवण करतो. आधी जेवण करतो, भुकेलेला असतो तो कष्ट करून. आणि आता जेव्हा झोपायचं, शेतकरी वगैरे लवकर झोपतात बघा, झोपायच्या वेळेला म्हणतो नारायण आता मी झोपतो बाबा, खूप दमलो. एवढे 3दा त्याने ते ऐकलं बरं का. सकाळी उठल्यावर, जेवताना आणि रात्री. आला परत तरा 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 आला. त्याला काही त्याच्यात कौतुक वाटलं नाही, फक्त 3दा तर नारायण म्हणलाय तो. आले नारायणाकडे, म्हणे महाराज नारायणा पाहिलं म्हणे मी, मग काय वाटलं तुला? म्हणे काय दिवसभरातनं फक्त त्यानं 3दा नारायणाचं नाव घेतलं. मग म्हणतो पण रोज तू किती दिवस पाहिलेस, 1च दिवस पाहिले, पण तो रोज ते नियमित करतो. आणि म्हणला मी 24 तास नारायण नारायण म्हणतो, त्याचं काय? म्हणतो ठीक आहे, मग तुला एक काम सांगतो. ही तुम्ही गोष्ट ऐकली असेल, पण मला आपली आता सहज वाटली की कसं नामस्मरण करायला पाहिजे, हे जे आपल्याला प्रश्न पडतो. मग म्हणे असं कर, ठीक आहे, तू रोजच पृथ्वी प्रदक्षिणा करतोयस, तिन्ही लोकाला प्रदक्षिणा करतोयस. आता हे कसा कलश घे, कलशामध्ये तेल भरून घे आणि तुझ्या डोक्यावर घे आणि प्रदक्षिणा करून ये. आणि प्रदक्षिणा करताना माझं नाव घ्यायचं विसरायचं नाही. जसं आत्ता घेतोयस 24 तास नारायण नारायण. पण एक अट आहे. तो म्हणतो हो चालेल की, निघालो लगेच. एक अट आहे, त्या कलशातलं 1 थेंबर सुद्धा तेल बाहेर पडता कामा नये. हो म्हणला चालेल. चालला, चालायला लागला. आता खाचखळगे असतात हो, तिकडून स्वर्गातनं खालपर्यंत यायचं काय सोपी गोष्ट आहे? खाचखळगे आले, काय हे झालं, नारायण नारायण म्हणायला लागला, तेल बाहेर यायला लागलं, पुन्हा सावरतोय पुन्हा सावरतोय. मग सारगळं लक्ष त्याचं. हातात जरी घेतलं, डोक्यावर नाही. बायका बघा डोक्यावर घेतात हांडे आणि त्यांचं काही होत नाही, थेंबर पाणी सांडत नाही. समजा हातात घेऊन निघालाय, हातातून तर अजून हिंदकळते जास्त. आला पृथ्वी प्रदक्षिणा, त्रैलोक्याची प्रदक्षिणा करून आला. मग फक्त लक्ष कशात? ते तेल न सांडल याच्यात. आणि अगदी अलगद 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 करून प्रदक्षिणा करून आला बाबा. नारायण हसतच होते. म्हणले आला नारदा, या स्वागत आहे तुमचं. काय झालं म्हणे? झालं छान. हो आलो की त्रैलोक्याला आलो, प्रदक्षिणा करून आलो. मग माझं नाव किती वेळा घेतलंस? नाव कसलं घेतोय म्हणला, सारखं लक्ष त्या तेलाकडंच ना. तुम्ही सांगितलं होतं 1 थेंब सुद्धा तेल सांगता कामा नये. नारदा, म्हणूनच मी तुला शेतकऱ्याचं उदाहरण सांगितलं की तो दिवसभर काम करतो रे, तेव्हा त्याला कामातच लक्ष असतं. आणि माझं नाव तो मोजून 3दा घेतो, पण रोज घेतो, नियमित घेतो.
सकाळी विसरत नाही, जेवतानाही विसरत नाही, झोपताना तर त्याहून. सांगायचा उद्देश हा, अशा गोष्टी तर कितीतरी आहेत. मग आपण सुद्धा एवढंच करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ साधना करा. जेवण झाल्यानंतर जेव्हा वेळ रिकामा असतो, समजा जरी आडवं व्हायचं असेल आडवं व्हा, पण तरीसुद्धा भगवंताची आठवण नामस्मरण करायला काही पैसे पडत नाही, काही वेगळा वेळ द्यावा लागत नाही. आणि झोपताना मग बाकीच्या कामाच्या वेळेला सुद्धा पोळ्या करतानाही आपण करू शकतो. आपली जी कामं आहेत ती सगळी करताना सुद्धा ज्या देवाची आपली आराधना करायची त्या देवाचं नाव घ्यायचं. म्हणजे आपण ह्या अज्ञानाच्या जाळ्यामध्ये सापडणार नाही आणि ज्ञान हो, भगवंत अगदी आपल्या जवळ आहे, सतत आपल्या जवळ आहे. भीती कोणाला वाटते, कधी वाटते की ज्याला हे द्वंद्व किंवा द्वैतसारखं दिसत असतं तो घाबरत असतो. अंधाराला घाबरतो, नव्या ठिकाणी घाबरतो, कुणाला ती झोपच लागत नाही. आता उद्याला मीच सांगेन बघा, त्या जनक राजाची किंवा मागच्या वेळेला सांगितली होती एका शिष्याची गोष्ट. तर अशा घटना घडत असतात. आपल्याला पुढची ओवी बघून ठेवायची. खरं मी ठरवलं होतं की आज अजूनही एक ओवी, पुढची पण छानच आहे, असे समजून घ्यायची. आणि कापूर किंवा ही उदाहरणं ज्ञानदेवानी प्रत्येक ठिकाणी किती छान दिलेली आहेत ती समजून घ्या, आठवणीत ठेवायची. तर आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी दिसायला सोप्या दिसतात, पण आपणही त्यात कसे अडकत जातो हे आपल्याला समजत नाही. आगो बघा आता, आगी पोता साचे निमिषे, आगी पोता साचे निमिषे, आपण पे जाळी जे जैसे, आपण पे जाळी जे जैसे, ज्ञान अज्ञान नाशे तैसे झाले, ज्ञान अज्ञान नाशे तैसे झाले. आगी पोता साचे निमिषे, आपण पे जाळीले जैसे, ज्ञान अज्ञान नाशे तैसे झाले. बघा आता, आग तर सगळ्यांना माहिती. तर पोता, पोता साचेनी म्हणजे पोतासा हा जो शब्द आहे, पोतास, पोतास म्हणजे पोत किंवा काकडा. तुम्ही काकड आरतीला जात असाल तर तो असा 2 वातीसारख्या कापडाच्या हे गुंडाळल्या असतात आणि त्याला असं गुंफून तयार केलेलं असतं, त्याला पोतास म्हणतात. कारण पोतापासून बनवलेलं ते पोतास म्हणजे काकडा. टेक, आणि तो काकडा कसा असतो, पोतासाचे मिसे, मिसे म्हणजे त्या निमित्त करून किंवा पोतासाच्या कारणाने वस्त्राचा जो केलेला आहे का बांधणं. आपण पे जाळी ये जैसे, आता तो काकडा जेव्हा तेलात बुडवतात आणि तो जाळतो त्यावेळेला काय होतं, तो पूर्ण जळून जातो. म्हणजे ते तुम्ही जर असं पाहिले असतील उरलेल्या त्याचं हे, तर ती जी वीण असते किंवा ते जे वळण असतं बांधलेलं असतं, गुंफलेलं असतं त्या 1-2 धाग्यांनी एकमेकाला, तर ते तसंच्या तसं दिसतं, पण तो पूर्ण जळून जातो. म्हणजे वस्त्राचा काकडा जळून जातो तेव्हा तो आपल्यासह जळतो. म्हणजे त्याच्यात काही त्याचं स्वतःचं अस्तित्व काहीच शिल्लक राहत नाही. आपण पे जाळीचे जैसे, ज्ञान अज्ञान नाशे तैसे झाले. तसं आपणही काय करतो, अज्ञानानं उत्पन्न झालेला जो भेद आहे त्याचा नाश करून उत्पन्न होणारे जे ज्ञान आहे ते अज्ञानाप्रमाणेच नाश पावते. म्हणजे खरं तो भेद, आदिभेदाचा नाश होतो, नंतर आपल्याला ज्ञान मिळतं. पण तो भेद संपला तरी सुद्धा जे होणारं ज्ञान आहे, ऐक्याचं ज्ञान आहे, ते ज्ञानसुद्धा पुन्हा कधीतरी संपून जातं. कारण आपण शिकलो, आता इतक्या गोष्टी ऐकल्या, सगळ्यांचं सगळं वर्णन ऐकली, आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा आपण पुन्हा ते सोयीस्करित्या विसरून जातो. आपण तो जाऊ देत, कुठं रोज रोज करायचे. लोक म्हणतात कुठं आत्ता हे जन्म आहे तेवढाच चांगला एन्जॉय करून घ्यावा. आणि एखाद्यानं, महाराजांनी, गुरुजींनी, संतांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा सांगितलेली उदाहरणं डोक्यात बसतात. आपणही असंच वागायचं, अजिबात कोणाचा द्वेष करायचा नाही. ते मगाशी मी 12व्या अध्यायातलं सांगत होते की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. दोन्ही गोष्टी सारख्या मानायच्या ह्या
पाठ करायला सोपे आहेत, पण प्रत्यक्षात त्या अंमलात आणायला अवघड असतात क्षणाक्षणाला. म्हणून ते ज्ञान आपल्याला झालं, पण ज्ञानसुद्धा पुन्हा कधी कधी नष्ट पावतं. क्षणाक्षणात ते आपण विसरून जातो. नष्ट पावतं म्हणजे काय की तर खरं म्हणजे काय की मी ब्रह्म आहे. ज्ञान खूप मोठं आहे, व्यापक आहे. ते अभेदानं वावरायला पण लागतं. बघा आता आपल्याला वाटतं की एकनाथांसारखंच वागलं पाहिजे, ज्ञानदेवांसारखं, तुकारामसारखं तसं वागलं पाहिजे. म्हणून आपण ऐक्याचा प्रयत्न करतो. कुणामध्येही भेद करायचा नाही, हे करायचं नाही असं वाटतं. पण मी सोडून बाकीचं सगळं अब्रह्म आहे असं पुन्हा मनात वाटत राहतं. माझ्या ठिकाणी ब्रह्म आहे, मला कळलं, अहम ब्रह्मास्मी असं समजलं, पण पुन्हा इतरांमध्येही तेच परब्रह्म आहे. हे ज्ञान आपलं व्यापक कधी कधी होत नाही, किंवा व्यापक झालं तरी पुन्हा त्या पदार्थांमध्ये आपला जीव गुंतत राहतो. त्या पदार्थ मात्राला मिठी मारतो आपण, आणि मग हे जे ज्ञानस्वरूप आहे हे आपलं सुटलं जातं. बघा ना, अगदी छोटीशी वस्तू घरातली जरी सापडत नसली तरी त्यासाठी आपण हैराण होऊन अगदी ती शोधत राहू, पण तेवढे त्या भगवंताला शोधण्याचे आपण प्रयत्न करतो का? म्हणजे व्यक्तिगत ऐक्यज्ञान मिळवण्याचं काही उपयोग नाही आहे. ते सगळ्यांमध्ये ऐक्यज्ञान मिळवायला पाहिजे. म्हणून आगी पोता साचे निमिषे, आपण पे जाळीले जैसे, ज्ञान अज्ञान नाशे तैसे झाले. म्हणजे ज्ञानाचाही नाश होतो. म्हणून तर ते मागच्या याच्यामध्ये आपण चारी वाणींचं पाहिलेलं होतं की पुन्हा हे थोडंसं शिल्लक राहतं, भस्मरूपानं राहतं. भस्म लावल्यानंतर त्या केवळ त्याचा वण उठतो, त्याचं थोडंसं अस्तित्व राहतं. म्हणजे पूर्ण ह्या गोष्टी संपत नाहीत, हे अजूनही आपल्याला ज्ञानदेव समजावून सांगत आहेत. बघूया आता ह्या ओवीचा पुन्हा उद्या थोडा अभ्यास करूया. कुणाला समजलं का? काही शंका असेल तर विचारा. नाही, छान समजलं ताई. समजलं. पण तेच म्हणते की एकदम छान समजलं. पण काय होतं आपलं, तुम्ही म्हणण्यासारखं तात्पुरतं तर घ्यायचं, पण परत कायम टिकत नाही असं होतं ना. म्हणूनच ते सारखं डोक्यात सारखं ठेवायचे आणि तसंच आपण वागायचंय. आणि कसं होतं, नामस्मरण 24 तास होतं ते नारदांसारखं, पण भाव राहत नाही त्याच्यात. भाव राहत नाही, भावाची कमतरता होती. म्हणजेच पूर्ण विसरून आपल्याला विसरून आपण ते नाही करू शकत आहे. म्हणून ते नारदांसारखं आपलं होऊ नये याच्यासाठी आपण ज्ञानदेवांना प्रार्थना करूया की आमचं मन फक्त नामामध्येच कळू देत. आता म्हणजे काय होतं, नामस्मरण होतं पण ते सिलेबस कम्प्लीट झाल्यासारखं. ती एक म्हणजे काय म्हणतात ना, त्याला एक शब्द आहे माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे यांत्रिक होतं. यांत्रिक यांत्रिक पद्धतीनं केलं जातं. ते नकोय व्हायला. मन अर्पण करा भगवंत म्हणतो ना, म्हणजे मन राहतं तिसरीकडे आणि वाचन होतं फक्त. खरंय, नामस्मरण. खरंय. म्हणजे वाणी मन हे सगळं एकरूप व्हायला पाहिजे आपलं. त्याच्याशीच क्षणभर का विना. आता बघा, मगाशी तुम्ही जर ऐकलं असेल दासबोधावर, तर एका ताईंचं उदाहरण त्यांनी सांगितलं होतं की त्यांना झोपेत एक क्षणभर अशी हे लागली, म्हणजे तंद्री लागली किंवा ध्यान लागलं. ते गुरु डोळ्यासमोर आले. त्या गुरूंची सगळी पूजा केली त्यांनी. पूजा केली आणि आता तिच्या डोक्यात आलं, आपण नाही का सगळी ज्ञानदेवांची वगैरे मानस पूजा पाहतो, हे करतो. तर आता तिच्या डोक्यात येतं की गंधर आपले हे सुगंधाची हे लावायचं राहिलं, सुगंध अत्तर लावायचं राहिलं. आणि म्हणून ती ते अत्तराची बाटली शोधायला लागते, म्हणजे हातात घेऊन काढायला लागते आणि लावायला लागते. तेवढ्यात ते अत्तर सांडून जातं आणि तिला जाग येते. आणि जाग आल्यानंतर डोक्यात काय की अरेच्या मी त्या गुरूंना किंवा देवाला अत्तर लावायची राहिली. तर त्या प्रत्यक्षात ते गुरूंनी तिला विचारलं की ताई, तुम्ही अत्तर शोधताय का? मला मिळालं अत्तर. ही तन्मयता. मला फार आवडलं ते उदाहरण, त्यांचं फार उदाहरण आवडलं
असं खूप जणांच्या बाबतीत झालेलं आहे, खूप जणांच्या बाबतीत. नाही आहे ते कसं एकदम मन बुद्धी चित्त अहंकार सगळं तिथेच गेलेलं आणि असलं. आणि काय आहे की संसारातच आपण, संसारच खरा आहे, 100% खरा आहे. हा इतका धरलाय त्याला, म्हणजे त्या मगाशी म्हणलं तसं स्वतःलाच गाठोड्यात बांधून ठेवले आपण. खरंय खरंय. अनादी कालापासून संस्कार झाले ते जात नाही असं झालंय. वारंवार ऐकून सुद्धा परत तसंच होतं. असू दे, पण निदान मनाला वळण लागते हळूहळू, मन वळायला लागते हळूहळू. आणि कसं होतं, तात्पुरतं 2 मिनिटं मन जातं, परत लक्षात येतं अरे हे कायम नाहीये, हो ना. जरा परत इकडं ओढून आणावं लागतं त्याला. खरंय खरंय, असंच व्हायला पाहिजे हळूहळू. होऊया आपणही, आहे भगवंत आपल्या पाठीशी आहे. आता कोणी म्हणतं ना, म्हणलं बाई तो भगवंत करून घेते, आपलं काही आपल्या हातात काही नाहीये. करू म्हणल्यानं होत नाही आणि नाही म्हणल्यानं राहत नाही. ते तर आहेच आहे. आणि भगवंताची इच्छा असल्याशिवाय काहीच तर सगळं होतं बरोबर. त्या ठीक आहे, आज माझ्या मनात होतं की आज आता हे नवरात्र चालू आहे, मला त्या खरं खंडोबाला जायचं होतं, पण हे यांनी काम काढले आणि मला नाही जाता येते. हळहळ मनापासूनच ना, पण हे लिहितीये ते लिहिते, सगळ्यात मन घालवतीये, पण पुन्हा ती हळहळ होतीच की आज देवीला जायला ना. पण मिळालं बाई. आणि इतकी दुपारच्या वेळेला शांत देवी ती पाहायला मिळाली. अगदी जवळ त्यांनी मुखवटा काढून ठेवला होता, पूजा करायला मिळाली. इतकंच आनंद झाला की बस संपलं. म्हणजे जे काही दिवसभराची एक इच्छा होती आणि मग बरोबर अजून आम्ही 4 लोकांना घेऊन गेलो. ते पण म्हणे किती छान आहे देवी. म्हणजे हा एक भगवंताचे, म्हणलं कुणासाठी तरी आडायला नको, चला तुम्ही पण चला. आणि ते होतं बरोबर, पण आपली आंतरिक तळमळ पाहिजे तर ती पूर्ण होते. आंतरिक तळमळ असलं की बरोबर साध्य होतं. आता ठीक आहे, वेळेचा थोडा बदल झाला, मग आता तेवढं मनाला आपल्या आपण समजूत घालायची की ठीक आहे, सकाळी नाही जमलं, दुपारी तरी भेटली ना देवी, बस दिवसभरात कधी कामं झालं, हा समाधान झालं. नसतं जायला मिळालं तर मात्र हळहळ हळहळ राहिली असते की आज आपलंही राहिलं, आज आपलंही राहिलं. नवरात्रातही आम्ही इकडे येऊ शकत नाही. आता हे खंडोबाचं चाललंय, पण ठीक आहे ना, खंडोबा म्हणलं की पुन्हा म्हाळसा आहे, बानू आहे, म्हणजे देवी बरोबर, देवाबरोबर देवीची आपण शिवशक्ती सगळीकडे ते पाहतोय, ऐकतोय. तर ते दोन्हीची व्हायला पाहिजे, उपासना दोन्हीची व्हायला पाहिजे. चला म्हणूया प्रार्थना. आज कुणाचा नंबर आहे तुम्ही म्हणणार आहे विद्याताई? हळूहळू शिकून घ्या. मी लिहून घेते आज आणि मग म्हणते. हो चालेल, म्हणते ताई, चालेल, म्हणते. म्हणा म्हणा म्हणा, उर्मिला ताई ना. हो म्हणा म्हणा. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवत गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रीत्वा प्राकृतगिरं वंदे ज्ञानेश्वरम. आवाज गेला. गीताशास्त्रम स्वांबुधिकल्पम विषय विपदा वंदे ज्ञानेश्वरम. नाही हा बरोबर आहे, बरोबर आहे. नवम तदीयं वयं च चार्पं विषय विपदा नाट्यमनल्पं वाक्यतेन न च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसाद यस्य श्रवणात् परमानंद निहितो यत्रामृत निषन्द काव्यतत्त्वयो कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी
इतर नेणती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. कनकाचे ताटकरी उभ्या भूती कनारी, नारद तोंबरू सामगायन करी आरती ज्ञान राजा. प्रगट भुय बोले विश्व ब्रह्माची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा देविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत सद्गुरु पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. छान म्हणली.